चला, ऐकू आले सगळ्यांना? हो. बोला. गुरुदेव म्हणतात की मैं अविनाशी हूँ, मेरा कभी नाश नहीं हो सकता। मैं अगर बाहर से मुझको नमन करता हूँ तो मेरा मुझको ही नमन, जहाँ मन नहीं वो नमन, ऐसा गुरुदेव कहते हैं। आत्मग्लानि से भर के गुरु के पास नहीं मत जाओ, अज्ञान को छोड़ो। मन गंदा रहे तो नारियल फोड़ के भी कुछ फायदा नहीं है। इसलिए ईश्वर, आत्मा और गुरु में भेद नहीं। त्याचबरोबर गुरुदेव म्हणतात की बुद्धी आत्मा मध्ये समाहित जर झाली तर मीच मला नमस्कार करतो आहे, नमन करतो आहे, म्हणून मैं ब्रह्म हूँ ऐसा घोषित करने से भी कुछ दिक्कत आती होगी। तो जहाँ आदर है अपनापन है, जहाँ आदर रहने से अपनापन बढ़ता है। गुरु गुरु से अपनापन होने से आदर बढ़ता है। इसलिए मैं गुरु को सुन रहे हो, इसलिए मैं गुरु को सुनने लायक हूँ। मुझे देह है फिर भी मैं एक हूँ, क्योंकि ना मैं जन्मा हूँ ना मैं मरा हूँ। इसलिए मुझको मेरा प्रणाम, गुरु को प्रणाम, ईश्वर को प्रणाम, सबको प्रणाम। ऐसे उदाहरण देत असताना गुरुदेव म्हणतात की बच्चे को जब मार लगा तो माँ रोती है, म्हणजेच मुलाला मार लागल्यानंतर त्याच्या वेदना त्याच्या मातेला जसं होतात, तसं भक्ताला जर वेदना झाल्या किंवा भक्ताला जर काही दुःख झालं तर त्याचा परिणाम किंवा त्याच्या वेदना गुरुला म्हणजेच ईश्वराला प्राप्त होतात। म्हणून माझा मला नमस्कार, मुझको प्रणाम, गुरु को प्रणाम, ईश्वर को प्रणाम, असं गुरुदेव म्हणतात। जय गुरुदेव। जय गुरुदेव. गुरुदेव असं पण सांगतायत की जेव्हा आपण गुरु सोबत असतो तेव्हा आपणा पण तिथे वाढलेला असते आणि आदर पण वाढलेला असते। त्याच्या विरुद्ध समाजामध्ये जेव्हा आपणा पण वाढतो तिथे आदर कमी होतो, पण गुरु सोबत असताना आपला आदर पण वाढलेला असतो। त्याचबरोबर परमपूज्य गुरुदेव सांगतायत की समर्पण करायचं झालं तर तुम्ही कशाचं करा, नुसते नारळ फोडून काही होत नसते। तुमच्या मनामध्ये जी गंदगी आहे, तुमचं मन जे गंद आहे त्याचं तुम्ही समर्पण करा, तर त्याला ईश्वराला त्याची गरज आहे। तुमचं मन निर्मळ झालं पाहिजे आणि मनातली गंदगी गेली पाहिजे। समर्पणच करायचं असेल तर गंद्या मनाचं करा, असंही गुरुदेव सांगतात। गुरुदेव त्याचबरोबर सांगतायत की गुरु ईश्वर आणि स्वतः मी एकच आहे, म्हणून नमन केलं पाहिजे। पण काही लोक शरीरामध्ये अडकतात की ह्याला नमस्कार कसा करू, त्याला नमस्कार कसा करू, पण जेव्हा त्याच्यामधल्या ईश्वराला आपण पाहतो तेव्हा आपण नमन केलं पाहिजे, असंही गुरुदेव सांगतात। जय गुरुदेव. बोला अजून. बोला बोला. कालचं काय होतं, थोडस सांगा कालचा संदर्भ.
गहरी विश्रांती म्हणजेच ध्यान किंवा समाधी. त्यामुळे अगोदर स्वतः जाणून घ्या, ओळखून घ्या आणि मगच पुढे चाला. कुठल्याही खोट्या गोष्टीला आपण अडकून पडू नका, बळी पडू नका. दोरी आहे तर दोरीच आहे, त्याला साप म्हणून त्याच्या भीती बाळगण्याचं काही कारण नाही. ओळखून घ्या, जाणा आणि मगच पुढे चला म्हणून गुरुदेव म्हणतात. त्यासाठी आपल्याला बुद्धी शांत पाहिजे, त्याच्यासाठी युक्त अशा प्रकारचा आहार पाहिजे, विहार पाहिजे, त्याचबरोबर योग सुद्धा केला पाहिजे. म्हणून मध्यम मार्गावर चालण्यासाठी अशा काही गोष्टी करणं गरजेचं आहे, असं गुरुदेव कालच्या भागामध्ये सांगतात. फार आळशी लोकांना पण ध्यान लागत नाही किंवा भागदौड करणाऱ्यांना पण लागत नाही, तर मध्यम मार्गामध्ये राहून शांत राहा. मी कसा आहे, अविनाशी आहे. माझा कधी नाश होत नाही, जन्म झाला नाही, मृत्यू झाला नाही, कधी नाश होणार पण नाही आणि झाला पण नाही. हे जेव्हा मला जाणीव झाली त्याची, हे समजलं, मला हे जाणून घेतलं, तर त्यावेळेस काय उद्गार निघाले, अहो अहो आश्चर्य है ना. आता हे केव्हा तुमच्या अनुभूतीमध्ये येईल, तर जेव्हा आपण आपल्या आतमधलं जे आत्मतत्व आहे, ईश्वर तत्व आहे, त्या ईश्वर तत्वाची अनुभूती, त्याला जाणून घेणं, हे जेव्हा होईल तेव्हाच हे लक्षात येईल. नाहीतर आपण बाह्य स्वरूपामध्ये जातो. ईश्वराला कुठे शोधतो? मंदिरामध्ये, कुठेतरी बाहेर, आहे की नाही. आणि राजा जनकाचं सुद्धा तसंच झालं होतं. ते कुठं शोधत होते? बाहेर शोधत होते. पण त्यांना हे समजलं की मीच ईश्वर आहे, माझ्यामध्येच ईश्वर आहे. आणि जेव्हा हे अष्टावक्राचं ज्ञान त्यांना अनुभूतीमध्ये आलं, त्यावेळेस त्या क्षणी हे समजलं. उगाच बाह्यता म्हणून मी ईश्वर आहे, मी ईश्वर आहे ना, मीच सर्व काही आहे, ते म्हणणं म्हणजे ती अनुभूती नाहीये, की नाही. नाही तर माझा मलाच नमस्कार, ते इतर म्हणतात म्हणून आपण पण माझा मला नमस्कार असं म्हणलं तर ते नाहीये. तर जेव्हा मन, आत्मा, बुद्धी, म्हणजे मन आणि बुद्धी हे जेव्हा आत्म्यामध्ये विलीन होते, त्यावेळेसच ही अनुभूती येते, की नाही. मग ही अनुभूती केव्हा येईल? तर माझ्यातला अहंकार विलीन झाला, माझ्यातली आखड विलीन झाली, आणि मग मी नतमस्तक झालो, तेव्हा मला ही अनुभूती येते. म्हणून संन्याशांना नमस्कार करण्याची आवश्यकता नाही असं म्हणलेलं आहे की नाही. पण गुरुदेवांनी काय सांगितलं की संन्यासी काय फक्त नियम सांगतात की नमन करायचं नाही, नमस्कार करायचा नाही,
पण हा नमस्कार कुणाला करतोय? तर माझं मलाच करतोय, दुसरं कुणाला आहे का? नाही. तर ते काय समजतात की दुसऱ्यांना नमस्कार नाही करायचा. इथे दुसरं कोणी नाहीच आहे, तर मग विनम्र व्हायला काही अडचण नाहीये. काय अडचण आहे की नाही? जसं तो, मी आणि तुम्ही, आहे की नाही? तो म्हणणं सोपं आहे. तो ईश्वर, तो माणूस, सोपं आहे. त्याला काय, ईश्वर कुठे आहे? तो आहे. पण जेव्हा मी स्वतःला म्हणतो, ईश्वर म्हणतो, मीच ईश्वर आहे, तर तेव्हा ती हिंमत पाहिजे आपल्यामध्ये. आणि ती केव्हा येईल? जेव्हा माझ्यातलं हे बुद्धी आहे, मन आहे, हे आत्म्यामध्ये विलीन होईल, तेव्हा आत्मतत्वाकडे जाईल, तेव्हा, आहे की नाही? मग त्या ठिकाणी ह्या कुठल्याही ज्ञानाची सुद्धा गरज नाही राहत, आहे की नाही? म्हणून अहो अहम मह्यम, आहे की नाही? माझ्या मलाच नमस्कार. आणि मग त्यानंतर काय होतंय की गुरु, मी आणि ईश्वर ह्याच्यामध्ये भेद नाहीये. हा भेद नष्ट होतो. पण केव्हा? जेव्हा गुरुची महत्ती जाणली तेव्हा. कारण हे सर्व ज्ञान आपल्याला प्राप्त करून देणार कोण आहे? गुरु आहे. नाहीतर मग काय होते माहिती का, जिथे आदर आहे तिथे दुरी असते. जिथे आदर आहे तिथे दुरी असते, आणि जिथे दुरी मिटली तिथे आदर नसतो. हे काय आपलंच आहे, याला काय भाव द्यायचा? काय झालं? आदर मिटला. आणि थोडस दूर आहे, तर मग दुरी राहते, है की नाही? पण गुरु एक असा आहे की ज्या ठिकाणी आदरही असतो आणि एकत्वाची भावना सुद्धा असते. एकत्व आहात. म्हणून काय सांगितलंय की गुरु, ईश्वर आणि मी ह्याच्यामध्ये भेद नाहीये, तो एकच आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहे, आणि दोन्ही कुठे आहेत? माझ्या आतमध्ये आहेत. आता ही जाणीव करून देणारा, हे आत्मज्ञान करून देणारा कोण आहे? गुरु आहे. गुरु, म्हणून गुरुचं महत्व जीवनामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये गुरुदेवांनी सांगितलेलं आहे आपल्याला, आहे की नाही? मग गुरुचं जे काही ज्ञान आहे, गुरुचा उपदेश आहे, गुरुचं वाक्य आहे, ते प्रमाण मारून जेव्हा आपण आपल्या जीवनात मार्गक्रमण करतो, तेव्हा ह्या स्थितीमध्ये पोहोचतो आपण. तोपर्यंत नाही पोहोचत, आहे की नाही? मी ब्रह्म आहे हे म्हणण्याची ताकद पाहिजे. सोपं नाहीये ते, आहे की नाही? मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे, असं बाहेर असं सगळ्यांना म्हणत फिरणं ते वेगळं. त्याच्यानं काही होणार नाही. काय होईल का? उलट लोक वेडात काढतील, आहे की नाही? पण जेव्हा आचरणामध्ये ते येईल, तेव्हा
ते होईल, तोपर्यंत नाही होणार. त्यासाठी गुरुच्या जवळ, ईश्वराच्या जवळ गेल्यानंतर काय न्यायचं? नारळ, प्रसाद, पैसे? ईश्वराला, गुरुला हे काहीच नकोय. त्यांना काय पाहिजे? तर आपल्या आतमध्ये जे काही तणाव आहे, अहंकार आहे, दुष्ट विचार आहेत, दुष्ट आचरण आहे, अनाचार आहे, आपण काही केलेल्या चुका आहेत, आपल्यामधले दोष आहेत, हे सगळं त्याला अर्पण करणं, तो प्रसाद, तो आपण द्यायला पाहिजे. आणि हे का घेतो ईश्वर आणि गुरु? कारण त्यांचं एकच उद्देश आहे की तुम्ही निर्मळ झाले पाहिजे, स्वच्छ झाले पाहिजे. ती निर्मलता, ती स्वच्छता जेव्हा आपल्यामध्ये येते, तेव्हाच आपली बुद्धी आणि मन आत्म्यामध्ये विलीन होते, आणि तेव्हाच मग आपण ब्रह्मरूप होतो, है की नाही? म्हणून गुरुची महत्ती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. गुरुचं महत्व सांगताना एक सुंदर असा अभंग सांगितलेला आहे सर इथं. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला, स्वये संचारा त्याचे घरा, एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशय. म्हणजेच गुरुला परमात्मा समजून ज्यांनी आपला दृढ विश्वास गुरुवरती केलेला आहे, तर देव सुद्धा त्याचा अंकित होऊन त्याच्या घरी स्वतः पायी चालत आलेला आहे, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आपण. है की नाही? म्हणून गुरुबद्दल कधी संशय करू नये. तर जनक राजाला ही अनुभूती झाली, आणि त्यावेळेस मग ते आश्चर्यचकित झाले, आणि त्यांच्या मुखातून उद्गार काय निघाले? अहो. मग त्यांनी काय जाणून घेतलं की मी कसा आहे? अविनाशी आहे. समजलं ना? म्हणून आता इथून पुढे, आजपासून, या क्षणापासून आपल्या जीवनामध्ये गुरु आणि गुरुचं महत्व हे जाणून घेतलं पाहिजे, आणि त्याची अनुभूती आपल्याला प्रत्येक ठिकाणी येते. पण आपल्या आतमध्ये काय आहे? सगळ्या मागणी आहे, है की नाही? कुठे आडलं तर सगळ्यात आधी आठवण गुरुदेवांची. कुठे काय नडलं की आठवण गुरुदेवांची. आणि काहीच आडलं नसेल, नडणंच असेल, तर मग मी, है की नाही? कोण केलं? मी केलं. कुणामुळं झालं? माझ्यामुळं झालं. आणि आडलं, आणि त्या आडलेल्या ह्याच्यातून बाहेर निघालं, मग गुरुदेवांनी काढलं बाहेर. तर ही जी आपल्या आतमधली घाण आहे, ती बाहेर काढायची.
आणि जेव्हा मग आपण कुठे मंदिरात जातो, कुठल्या देवाकडे जातो, कुठल्या संतांकडे जातो, जिथे कुठे आपण जातो तर त्या ठिकाणी आपल्या आतमधला भाव कोणता आहे? आभारीपण. मला जीवनात जे जे काही मिळालेलं आहे त्याविषयी कृतज्ञता. मागणी नाही, डिमांड नाही, नवसासाठी नाही जायचं. जे मला मिळालेलं आहे त्याविषयीची कृतज्ञता ती व्यक्त करण्यासाठी. आणि गुरुकडे कशासाठी जायचं? ज्ञान प्राप्तीसाठी, है ना. गुरुजींनी फूल डोक्याला मारलं, गुरुजींनी हार दिला, गुरुजींनी काही वस्त्र दिलं, गुरुजींच्या सोबत गुरुजींना इकडे तिकडे बाकीच्या माणसाला ढकलून फोटो काढायचा आणि तो मग सगळ्या आसमंतात प्रसिद्ध करायचा, है ना. त्यानंतर गुरुदेवांनी विचारलं काही तर मग आपल्या जीवनातल्या अडचणीच सांगत बसायचं. आणि त्यामुळं मग ज्ञानप्राप्ती होईल का? नाही होणार, है की नाही. ये सब त्याग दो, ये सब छोड़ दो. हे सगळं सोडून द्या आणि ते अर्पण करा, समर्पण करा, ईश्वराला अर्पण करा. ईश्वराला अर्पण करणं अवघड होत असेल तर गुरुला अर्पण करा, कारण ईश्वर गुरु एकच आहे. आणि तुम्ही वारंवार समर्पण करत राहाल तरच आपल्या आतमधली हे सगळं निघून जाईल, आहे की नाही. आणि असं आपलं व्यक्तिमत्व जेव्हा बनेल तेव्हा मग काय होईल? अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म कोण आहे? मीच आहे. ते आहे, सत्य आहे, पण त्याच्यावर जे आवरण पडलेली आहेत ती आवरण सगळी बाजूला करावी लागतात. मग त्यावेळेस सांगत फिरायची गरज नाही पडत, आपोआप प्रगट होते ते, आहे की नाही. गुरुदेवांना सांगावं लागते का मी गुरु आहे, मी गुरु आहे, मी गुरु आहे? सांगावं लागते का? कधी सांगितलं का त्यांनी? नाही, आपोआप प्रगट होते. समजलं ना? लक्षात आलं? कुणाचे काय प्रश्न असतील तर विचारा. आणि ह्यासाठी एक चांगला आणि उत्तम उपाय आहे, तो म्हणजे एक तत्व अभ्यास. त्या एक तत्व अभ्यासावर जेव्हा आपण चालतो त्यावेळेसच ही सगळी आवरणं निघून जातात, नाहीतर अजून गुंतून पडतो आपण. मग ज्ञानामध्ये विरोधाभास निर्माण होतो. त्यासाठी काय करायचं? एक तत्व अभ्यास. चला, कोणाला काय प्रश्न आहे ते विचारा. सर डेली साधनेमध्ये एक नंबर ऍड करायचा होता, पाठवू का व्हॉट्सअपवर?